नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS अंतर्गत ग्रामीण डाकसेवक या पदासाठीची जी तिसरी निवड यादी आहे, शॉर्टलिस्ट, आज संध्याकाळी की 7 ते 8 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी ही जी यादी आहे आज संध्याकाळपर्यंत जाहीर होऊ शकते. मागचा जर पॅटर्न पाहिला आपण, मागचे जे 2 यामध्ये शॉर्टलिस्ट जाहीर झाल्या होत्या. पहिली ही रात्री 10 नंतरनं जारी झाली होती, दुसरी ही 11 11:30 नंतरनं यादी ही टाकण्यात आली होती. या कारणामुळे आज कोणत्याही क्षणी ही जी यादी आहे ग्रामीण डाकसेवक पदासाठीची, पोस्ट ऑफिस GDS साठीची, ही जाहीर होऊ शकते. आज संध्याकाळपर्यंत ही जाहीर होऊ शकते. तुमच्यापर्यंत ही अपडेट पोचवण्याचं काम आपण असंच करणार आहोत. आणि यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीसाठीची 2026 साठीची तिसरी मेरिट लिस्ट ही कधीही आत्ता लगेच जाहीर होऊ शकते. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2026 साठी महाराष्ट्राची दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ही आधीच जाहीर झाली आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अंतिम तारीख ही 27 एप्रिल होती. म्हणजे सगळ्यांचं कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले. जे उमेदवार हजर होते त्यांचे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले, आणि जे उमेदवार गैरहजर होते तर डायरेक्टली DBसाठी अपात्र ठरलेत. तर आत्ता तिसरी यादी पुन्हा जाहीर होणार आहे नवीन उमेदवारांसाठीची. आता सर्व उमेदवारांचं लक्ष हे तिसऱ्या मेरिट लिस्टकडं लागलेलं आहे. मग महत्त्वाची अशी अपडेट आहे की आज पाहू शकता, आजची तारीख आहे 2 मे 2026 रोजी मेरिट लिस्ट येण्याची शक्यता ही 50 ते 60% इतकी आहे. विशेष म्हणजे रात्री 10 ते 11 म्हणजे पॅटर्न जो आहे आत्तापर्यंत ह्याच्या 2 मेरिट लिस्ट निवड याद्या जाहीर झाल्या होत्या, हे रात्री 10 ते 11 नंतरनं जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे शक्यता आजसुद्धा त्याच पद्धतीची आहे की रात्री 10 ते 11 नंतरनं जी मेरिट लिस्ट आहे निवड यादी हे जाहीर होऊ शकते. सोमवारी आज जर नाही आली तर उद्याचा दिवस सुट्टी असल्या कारणामुळे डायरेक्टली सोमवारी म्हणजेच 4 मे 2026 पर्यंत ते निश्चित येण्याची शक्यता आहे, अपेक्षा आहे. कारण रविवारी साधारणपणे लिस्ट जी आहे प्रसिद्ध केली जात नाही. रविवारी शासकीय सुट्ट्या असतात आणि या कारणामुळे रविवारी लिस्ट येण्याची यादी येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आली तर आज रात्री 11 वाजेपर्यंत येऊ शकते, नाहीतरी सोमवारी रात्री येऊ शकते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये, दुसऱ्या लिस्टमध्ये जे उमेदवार आहेत यामध्ये 500पेक्षा जास्त उमेदवारांची निवड ही झाली होती. एकूण 4 मेरिट लिस्ट येणार असल्याने अजूनही संधी शिल्लक आहे. 4पेक्षा मला असं वाटतंय की 6 ते 7 ज्या मेरिट लिस्ट आहे हे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना संधी हे 100% मिळणार आहे. आता तिसऱ्या लिस्टमध्ये संधी ही का वाढली तर पाहू शकता, दुसऱ्या लिस्टमध्ये काही ठिकाणी फॉर्म भरताना चुकीची टक्केवारी नमूद केलेली आहे. पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा तसंच झालं होतं. काही उमेदवारांनी फेक टक्केवारी पर्सेंटेज टाकले होते, ते अपात्र झालेत. दुसऱ्यामध्ये सुद्धा काही उमेदवार होते चुकीचे असतील, त्यांच्या DBमध्ये ते उघड होतं. त्या कारणामुळे कमी गुण असलेल्या उमेदवारांनी जास्त मार्क दाखवले असतील तर डॉक्युमेंट तपासण्यावेळी हा गैरप्रकार उघडकीस येतो आणि ते हजर राहिले नाहीत असे सुद्धा असतात. त्यामुळे अनेक जागा ह्या आता दुसऱ्या मेरिट लिस्टनंतर सुद्धा रिक्त राहिल्या आहेत. आता या भरण्यासाठी तिसरी यादी ही जाहीर केली जाईल आणि यामध्ये 1 ते 2 मार्कांनी खरे मार्क्स असणारे, 1 ते 2 मार्क्सनी कमी असलेल्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा संधी 400 त्यांना बनतात. महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनसाठी अंदाजित कट ऑफ जो आहे, रेंज कशी आहे, तिसरी कट ऑफ जी तिसरी मेरिट लिस्ट आहे, तिसरी जी यादी आहे निवड यादी, यामध्ये कट ऑफ थोडासा खाली येतोय. कुठपर्यंत खाली येतोय डिव्हिजननुसार आपण पाहूयात. पोस्ट ऑफिससाठीचा मुंबई डिव्हिजनमध्ये पाहिला तर अर्ज हे कमी असल्याने आणि राहणीमान खर्च हा जास्त असल्याने तेथील कट ऑफ जे आहे तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. ओपन कॅटेगरी यामध्ये बहुतेक डिव्हिजनसाठी 88 ते 95 पर्यंत, मुंबईसाठी 80 ते 90%, म्हणजे सेफ झोन म्हटला तर 90%पेक्षा जास्त असेल, 89%पेक्षा जास्त हा सेफ झोन असेल. ओपन कॅटेगरीसाठी झाला. OBC कॅटेगरी, OBCसाठी बहुतेक डिव्हिजन जे आहेत सगळ्या महत्त्वाच्या 87 ते 93 पर्यंत असतील. मुंबईसाठी 85 ते
90% आणि सेफ झोन जर म्हटलात कोणत्याही तुम्ही डिव्हिजनमधून असाल तर 88% प्लस असेल OBCसाठी तर सेफ झोन असेल. EWS प्रवर्ग बहुतेक डिव्हिजनसाठी 84 ते 92पर्यंत ही तिसरी मेरिट लिस्ट लागेल. मुंबईसाठी 80 ते 90 आणि सेफ झोन म्हटला तर 85%पेक्षा जास्त असतील तर सेफ झोन हा म्हणून म्हटला जाऊ शकतो. सेफ झोन म्हणजे त्याच्यापेक्षा जर कमी गुण असतील तर चान्सेस कमी होतात. ST प्रवर्ग बहुतेक डिव्हिजन जे आहेत जवळजवळ सगळ्याच 79 ते 89% दरम्यान यामध्ये तिसरी यादी हे जाहीर होईल. मुंबईसाठी 80 ते 85% आणि सेफ झोन जो आहे हा 80%पेक्षा जास्त असणार आहे. ST प्रवर्ग यामध्ये बहुतेक डिव्हिजनसाठी 77 ते 86% दरम्यान असेल. मुंबईसाठी 70 ते 80% आणि सेफ झोन जो आहे हा 78%पेक्षा जास्त ST प्रवर्गासाठी असणार आहे. त्यानंतरनं दिव्यांग कॅटेगरी PWD बहुतेक डिव्हिजनसाठी कमी येतो 65 ते 80% दरम्यान. मुंबईसाठी सुद्धा 60%पेक्षा जास्त असेल. सेफ झोन 65%पेक्षा जास्त गुण असतील 10वीला तर PWD कॅटेगरीमधून निवड होण्याची शक्यता संधी ही बनते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व कट ऑफ अनुभव म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही मेरिट लिस्ट लागलेली आहेत गेल्या वर्षीच्या आपण तुलनेनं त्यानुसारच चेक केले आहेत. कमी जास्त होऊ शकतात कारण उमेदवारांचे मार्क्स कसे आहेत, किती उमेदवारांनी त्या डिव्हिजनसाठी अर्ज केलेत, प्रेफरन्स प्राधान्य कसं दिलं आहे यावर ती गोष्ट अवलंबून असते. आणि या कारणामुळे 60% असतील, 70% असतील, 80 असतील असे गुण असणाऱ्या उमेदवारांनी आशा सोडू नये. विशेषतः ST, SC आणि PWD प्रवर्गामध्ये चांगली संधी आहे. मुंबईसारख्या डिव्हिजनमध्ये कमी कट ऑफमुळे निवडीची शक्यता ही बनते. सिलेक्शनसाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही अचूक टक्केवारी नमूद करा. तर ज्यांनी फॉर्म चुकीचे भरलेत त्यांनी आशा सोडून द्यायची आहे. त्याचबरोबर चुकीची माहिती दिल्यास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र होऊ शकतात. त्याबरोबर काही शिक्षासुद्धा यामध्ये असू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे 1 ते 2 मार्कांनी कमी गुण असले तरी निराश होऊ नका. अधिकृत अपडेट आज संध्याकाळपर्यंत जर आली तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहोत किंवा उद्या रविवार आहे, सोमवारी ही यादी जाहीर होऊ शकते. आज संध्याकाळपर्यंत आली तर पुन्हा एकदा याबाबतची अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.